तब्बल 6.5 तासानंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली आहे। कसारा स्थानकात थांबवण्यात आलेल्या 2 लोकल ट्रेन आता मुंबईकडे रवाना झाल्यात। एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। अमरेली स्टेशन दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली होती, त्यामुळे गेल्या काही तासांपासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती। तब्बल 6.5 तासानंतर आता ही वाहतूक सुरळीत झाली आहे। गेल्या काही तासांपासून या ठिकाणी वायरहेड जोडण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं। दरम्यान आता मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत झाल्याचं कळतंय। अनेक वेळापासून प्रवाशांचा या ठिकाणी खोळंबा झाला होता। सकाळपासून प्रवाशांची गर्दी या ठिकाणी झाली होती। दरम्यान आता कसारा स्थानकात थांबवण्यात आलेल्या 2 लोकल या मुंबईकडे रवाना झाल्याचं कळतंय। एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। सकाळच्या सुमारास अमरेली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली होती, त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला होता। या मार्गावरची वाहतूक ठप्प होती। त्यानंतर तब्बल 6.5 तासानंतर आता ही वाहतूक सुरळीत झाल्याचं कळतंय। ओव्हरहेड वायर तुटल्याने अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला होता। कामाला जाताना प्रवाशांना त्रास सहन करावा लागला। दरम्यान या ठिकाणी बस गाड्या देखील सोडण्यात आल्या होत्या। मात्र आता मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत झाल्याचं कळतंय। फोन लाईनवर आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी अनिल घोडविंदे। अनिल, तब्बल 6.5 तासानंतर आता मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली, काय सांगाल? भक्ती 6.5 तासानंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत झालेली आहे, परंतु प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांची भरपूर गर्दी पाहता रोज पाहता मध्य रेल्वेने विशेष ट्रेन देखील सोडलेल्या आहेत आणि ज्या काही ट्रेन स्थानकांमध्ये थांबवल्या होत्या त्या देखील आता सोडण्यात आल्या आहेत। भक्ती, अनिल, कसारा स्थानकात 2 ट्रेन थांबवण्यात आल्या होत्या, त्या आता मुंबईकडे रवाना झाल्या आहेत। प्रवाशांची देखील या ठिकाणी गर्दी असेल, काय परिस्थिती आहे तिथली सध्या? या ठिकाणी प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे, म्हणून त्यांनी ज्या लोकल ट्रेन होत्या त्या भरगच्च भरून मुंबईकडे रवाना झाल्या। त्यानंतर ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या कसारा स्थानकामध्ये येतात त्यांच्यामध्ये देखील प्रवाशांना चढण्याची मुभा दिलेली आहे। त्यामधून देखील प्रवासी मुंबईकडे रवाना होत आहेत। भक्ती, नक्कीच धन्यवाद अनिल या संपूर्ण माहितीबद्दल। तर गेल्या अनेक तासांपासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती, ती अखेर सुरळीत झाली आहे। तब्बल 6.5 तासानंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली। कसारा स्थानकात थांबवण्यात आलेल्या 2 लोकल अखेर मुंबईकडे रवाना झाल्या।